तर राम राम मंडळी, आज निवांत कसं काय तर आज एक नाही कामगार दिवस आणि मी कामगारच. चला काढली गाडी आणि निघालो. आला होता आम्हाला सूरजरावचा फोन. चला म्हणले आपला शंभू गेलाय अड्ड्यावरती जाऊया. गेलो सूरजकडं. मग सूरजरावांचा फोन आला होता, जावं तर लागणारच. तेवढ्यात थोडं पुढं गेलो की लाला दिसतोच. बघा लाला कसा डोकावतोय. तांबा म्हणला मी पण येतोय, जाऊ नका मला पण यायचंय. पारूसच होतं. लगेच आंघोळ करायला लावली. मग तोपर्यंत काय करायचं तर आलो मग शेटच्या डेअरीवर. मग शेट आम्हाला म्हणजे आमचा पण व्हिडिओ बनवा. आणि कुठं चाललोय सूरज वडापाव नाही खाणार असं होईल का? खाल्लाच वडापाव. लाला मला चहाची तलप. पिला आपला आमच्या. पोचलो मैदानावर. गेल्या गेल्या कसं म्हणलं शंभू 6969चा व्हिडिओ काढावा. असं पुढं चालतोय की लाडू काचच्या मैदानात म्हणलं उद्या असेल पण असू दे चला म्हणलं. मस्त माती उकरत होता. इकडं बघा म्हणलं सगळ्यांना एक सेल्फी काढो तुमच्या सगळ्यांचा, जरा व्हिडिओ घेतो तुम्हाला. खाली पोचलो की सूरजरावची ओळख बघा. हाय मस्त सूरजराव तर जिकडं तिकडं. गेल्या गेल्या एक व्हिडिओ काढावा म्हणलं. एक गाडी बघा कशी स्लो मोशन मध्ये काढत होतो. आता म्हणलं आली अंगाव. सप्प दिसणे एका साईडला पळत गेलो. थांबा हो का बघा येतेच गाडी अंगावर. स्लो मोशन मध्ये काढल्या ना त्याच्यामुळे जरा स्लो येते. तिथंच डाव मानला. बसलो खाली. लाला सूरज त्याचे दोन कार्यकर्ते दैवत शेठ. चला मला पण जरा कॅमेऱ्यात दाखवूया. आलो मग एका झाडाखाली. आता बाबांचं मनोगत ऐका. बाबा म्हणत होतं एकटा आलतो आल्याच इकडं सगळी ऐका. आली सगळी जवळ. चला म्हणलं आता जाऊया. आला होता नंबर 35 गट गेलता खाली पळायला. घेतलं छकडा बिकडा. आपल्यासोबत नाच्या होता. शंभूला जरा म्हणलं थोडं साईडला घेऊन थोडं गरम करावं. तो काय कुणाला ऐकत नव्हता किंवा कुणाला मागं पण येऊन देत नव्हता. मारून तर देतच नाही तो कुणाला. मस्तपैकी आपलं मग गरम बिरम केलं. त्याला धरल्याला आपलं वैभव शेटचं चाललेलं. कुठला गट चाललाय काय होतंय मोबाईलमध्ये बघा बघी. आलो मग खाली. गटातल्या सगळ्या गाड्या होत्या. 40 ते 46 मधल्या सगळ्या गाड्या खाली आल्या होत्या. हे बघा तुम्हाला नाचा दाखवत होता. नाचा मस्त बघी इकडं बघत होता. शंभू शेटला धरल्याशिवाय काय जमतच नाही. चला म्हणलं आता गाडी झोपून घेऊ. गाडी झोपली. शंभूला आपला झोपला डावीला, त्याला झोपला उजवीला. असू द्या म्हणलं शंभूला डावीने पळवू आपण. डावीने जरा जास्त पळतो आपला बैल, उजवी पण भारी पळतो. आणली गाडी पुढं. आणि आता बघा त्याला सुट्टीला सोडताना किती जणांना धरावं लागतं ती पण बघा. 5-6 जण तर त्याला आतमध्ये दाबायलाच लागतं. नाही तर उभाच राहत नाहीत आमचं शंभू शेट. असं आहे का? आदिनाथ वैभव सगळी आतमध्ये दाबून संकेत काय आता करायचं. शेवटी म्हणलं थांबा मी पण आता एक सेल्फी घेतो. घेतला एक सेल्फी त्याच्याबरोबर. आता सुट्टी होईलच बघा. झाली सुट्टी मस्तपैकी झाली. काटाकीर लढत झाली पण गट पास केला आपल्या ह्याने. आलो मस्तपैकी. चला बोललं झाला बाबा गट पास झाला. गट पास होणं येतं आमच्यासाठी नॉर्मल गोष्ट. जाईल त्या मैदानावर गट पास असं सेमीलाच आम्हाला होतं. एकच गुलाल झालाय आमचा आतापर्यंत. शंभूच्या याच्यावर टाकला नंबर. चला म्हणलं आता थोडं पळून आले होते काय कुणाला ऐकत नाही. आदिनाथला म्हणलं आदिनाथ दादा आपलं तुम्हीच धरा. कसं आदिनाथ म्हणजे बैलगाडी क्षेत्रातलं मोठं नाव आहे आदिनाथ जाधव. आली सगळी बसलेलो आपलं मस्तपैकी. सगळी पोर आली. गट निघल्यावर सगळे आनंदित होते. आलो बसलो पण लगेचच सेमी पण होता. आणि दुसऱ्याच सेमीत गाडी लागली. कडणीच लागलेली तरी पण 1 तास होतं. आणली सेमीला खाली गाडी. आणली झोपाझोपी चाललेली. त्यात मी हात लावाय गेलो. मारलेली मोठी बलीलात पण वाचलो लय थोड्यासाठी. लाला आपलं छकडं उचलायला होता. जाईल तिथं छकडं लाला असलाच पाहिजे. त्याच्याशिवाय कसं जमत कसा उचलतो तेव्हा ते ड्रायव्हर थांबा. आणि शंभू शेट आतमध्ये दाबल्याशिवाय त्यांना जमतच नाही. आदिनाथ तर बघा 6-7 जण आतमध्ये दाबायलाच लागतात त्याला नुसतं. त्याच्याशिवाय जमतच नाही आमच्या. आपल्या शेजारची गाडी काही लवकर उभीच राहत नव्हती. सुटली गाडी. सुट्टी 1 नंबर झाली होती. परंतु काय आपल्या गाडी जरा 3 नंबर 4 नंबरला बहुतेक उतरली. 3 नंबरला उतरली. त्याच्यामुळे जाऊ द्या म्हणलं चला असू द्या. लाला म्हणला असू द्या आता म्हणला काय आपल्या वासराला बैल पुरत नाही. चला असू द्या म्हणलं. आलो शंभू शेटकडे. शंभू शेटचा एक म्हणलं शेवटचा व्हिडिओ घ्यावा. सूरज राऊत होते उद्याचं नियोजन करणार होते. त्यांच्याबरोबर परत जायचं होतं. चला धन्यवाद. भेटू परत उद्या.